हिंदू धर्मात ऋतूनुसार मराठी महिन्यांनाही अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. आषाढी एकादशीनंतर श्रावण आणि भाद्रपद महिन्याची वाट लोक आतुरतेने पाहतात आणि श्री विष्णू निद्रावस्थेत गेल्यामुळे सृष्टीचा संपूर्ण भार हा शंकरावरती येतो. श्रावण संपल्यानंतर अनेकांना वेध लागते ते म्हणजे भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणपती सणाच्या. शुक्ल पक्षातील तिथी संपल्यानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन होते. त्यानंतर कृष्ण पक्षातील तिथीपासून पितृपंधरवड्याला सुरुवात होते. पितृपक्षाचा हा काळ पूर्वजांसाठी मानण्यात आलेला आहे. या काळात पूर्वजांना श्रद्धांजली दिली जाते. श्राद्ध किंवा तर्पण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या काळाला मृत्यू संस्कारामुळे पितृपक्ष अशुभ मानण्यात आलेला आहे. यंदा पितृपक्षाचा पंधरवडा कधी चालू होणार आहे, त्याचबरोबर तो कधी संपणार आहे आणि घरामध्ये या पितृपक्षामध्ये काय करावे, काय करू नये, कोणत्या चुका टाळाव्या याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता आज अनंत चतुर्दशी संपणार आहे आणि अनंत चतुर्दशी संपल्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. 18 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. या काळात पिंडदान, ब्राह्मण भोजन, तर्पण, दानधर्म या विधींना सुरुवात होईल. पितृपक्षाचा पंधरवडा हा 18 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. पितृपक्षात सर्व देवी देवतांची पूजा केली जाते. तसेच पितरांची पूजाही केली जाते. पितरांची पूजा करण्याची योग्य वेळ ही सकाळी 11:30 ते दुपारी 12:30 असेल. हिंदू पंचांगात अभिजित मुहूर्त पाहून श्राद्ध केले जाते. या काळात मनोभावे पितरांचे तर्पण करायला हवे. तसेच ब्राह्मणांना अन्नदान, वस्त्रदान, दक्षिणा द्यावी. श्राद्धाच्या तिथी अशा पद्धतीने असणार आहे. 17 सप्टेंबरला मंगळवारी पौर्णिमा श्राद्ध आहे. 18 सप्टेंबरला बुधवार प्रतिपदा श्राद्ध, 19 सप्टेंबर गुरुवार द्वितीय श्राद्ध, 20 सप्टेंबर शुक्रवार तृतीय श्राद्ध, 21 सप्टेंबर शनिवार चतुर्थी श्राद्ध, 22 सप्टेंबर सोमवार पंचमी श्राद्ध, 23 सप्टेंबर सोमवार षष्ठी सप्तमी श्राद्ध, 24 सप्टेंबर अष्टमी श्राद्ध, 25 सप्टेंबर नवमी श्राद्ध, 26 सप्टेंबर दशमी, 27 सप्टेंबर एकादशी तिथी, 29 सप्टेंबर द्वादशी तिथी, 30 सप्टेंबर त्रयोदशी, 1 ऑक्टोबर चतुर्दशी आणि 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या. तर अशा पद्धतीने 2 ऑक्टोबरला पितृपंधरवडा हा संपणार आहे. तर या पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला काही चुका प्रामुख्याने टाळायच्या असतात. आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला दानधर्म, तर्पण अर्पण करणं तितकंच गरजेचं असतं. तर कोणकोणत्या चुका या पितृपंधरवड्यात टाळायच्या आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम पितृपंधरवड्यांमध्ये पुरुष आणि महिला असतील तर त्यांना केस कापणं हे पूर्णपणे वर्ज्य असतं. पुरुषांना दाढी करणं सुद्धा ह्या पितृपंधरवड्यामध्ये पूर्णपणे वर्ज्य असतं. त्यामुळे जर केस आणि दाढी आपल्याला करायची असेल तर तुम्ही आजच म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशीच आपल्याला हे सर्व करावं लागतं. कारण हा जो पूर्ण पितृपंधरवडा आहे तर ह्या पंधरवड्यांमध्ये आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला घरामध्ये अनेक काही सेवा आणि उपाय करायचे असतात. त्याचबरोबर या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या पूर्वजांचा सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास असतो. त्यामुळे त्यांचं नाव घेणं, त्यांच्यासाठी अन्नदान करणं तितकंच गरजेचं आहे. तर आता आपल्याला या पितृपंधरवड्यामध्ये कोणकोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही खायच्या नाहीत त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम या पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाहीये. मांस, मटण, मच्छी, अंडी याचं चुकूनही आपल्या घरामध्ये या काळामध्ये सेवन करायचं नाहीये. त्याचबरोबर कांदा, लसूण सुद्धा आपल्याला या काळामध्ये खायचा नाहीये. पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांच्या आवडतीच्या भाज्या तयार करायच्या असतात. पण मग आपण त्यामध्ये कांदा, लसूण टाकत असतो. पण चुकूनही पितृपंधरवड्यामध्ये कांदा, लसूण हा पूर्वजांच्या भाजीमध्ये टाकायचा नाहीये. तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस तुमच्या पूर्वजांची तिथी असते तर त्या तिथीला तुम्हाला स्त्री गेलेली असेल तर स्त्री जीव घालायची असते, पुरुष गेलेला असेल तर पुरुष जीव घालायचा असतो. अशा पद्धतीने आपल्याला ते श्राद्ध करायचं असतं. कावळ्याला घास द्यायचा असतो आणि त्याचबरोबर अग्नीमध्ये सुद्धा आपल्याला घास हा अर्पण करायचा असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पितृपंधरवड्याचे 15 दिवस पाळायचे असतात. त्याचबरोबर काही भाज्या चुकूनही खायच्या नाहीत. आता कोणकोणत्या भाज्या आहेत तर ते बघा. सर्वात प्रथम या पितृपंधरवड्यामध्ये कोबीची भाजी चुकूनही खाल्ली जात नाही. कोबीची भाजी तुम्ही जर खाल्ली तर त्याचे अनेक दुष्परिणाम हे आपल्याला भोगायला लागत असतात. त्याचबरोबर दुसरी जी भाजी आहे तर ती म्हणजे या काळामध्ये आपल्याला
भोपळा, ज्याला आपण दुधी भोपळा म्हणतो बघा, तर तो चुकूनही या काळामध्ये खाल्ला जात नाही. तर ह्या 2 भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत. त्याचबरोबर जर कडधान्य असतं तर त्या कडधान्यामध्ये आपल्याला काळे जे हरभरे असतात बघा, तर ते हरभरे आपल्याला खायचे नाही आहेत. त्याचबरोबर मसुराची डाळसुद्धा आपल्याला या पितृपंधरवड्यामध्ये खायला चालत नाही. तर हे 2 पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत. आणि ह्या पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला काहीच चुका टाळायच्या आहेत. त्यामध्ये घरामध्ये ज्यावेळेस आपल्या पूर्वजांची तिथी असेल, त्या तिथीला ज्यावेळेस आपण घरामध्ये काही जेवण तयार करतो, तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक सात्विक भाव, सात्विक विचार असणं तितकंच गरजेचं असतं. मग आपण म्हणतो की मी खूप सेवा करते, उपाय करते आणि त्याचा मला फायदा होत नाही, कारण आपण घरामध्ये आपल्या पूर्वजांचं ज्यावेळेस स्मरण करत असतो, त्यांच्यासाठी काही अन्नदान करत असतो, तर त्यावेळेस मनामध्ये भाव पाहिजे की मी जो काही उपाय करत आहे, जी काही सेवा करत आहे, तर त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच मला मिळणार आहे आणि मी त्यांच्यासाठी करत आहे. ज्यावेळेस आपण आपल्या पूर्वजांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावत असतो, तर त्यावेळेस ते जे काही पुण्य आहे तर ते आपल्या वाट्याला येत असतं. त्यामुळे या 15 दिवसामध्ये रोज पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं, संध्याकाळच्या वेळेस दिवा लावायचा, हेही खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर काळे तीळ हे पूर्वजांसाठी समर्पित असतात. त्यामुळे रोज कावळ्याला दही भात आणि त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकून ते तुम्ही कावळ्याला खायला देऊ शकतात. त्याचबरोबर या काळामध्ये आपल्याला गाय, कुत्रा, कावळा हे जे मुके जनावर असतात तर ते आपल्या पूर्वजांच्या स्वरूपामध्ये येत असतात. त्यामुळे त्यांनाही आपल्याला खायला द्यायचं असतं. तुम्ही चपाती खाऊ घालू शकता, खीर खाऊ घालू शकता, दही भात खाऊ घालू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या मुख्य जनावरांची सेवा केली तर आपल्या घरामध्ये असणारा पितृदोष हा दूर होत असतो आणि त्याचबरोबर तो आपल्या पितृ आशीर्वादामध्ये बदलत असतो. तर अशा पद्धतीने ह्या ज्या चुका आहेत तर त्या प्रामुख्याने करू नका. त्यावेळेसच त्याचं जे पितृपक्षाचं जे पूर्ण आपल्याला पुण्य आहे तर ते मिळत असतं. त्यानंतर या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी दिवा लावायचा असतो. हा दिवा कुठे लावायचा, तर आपला जे घराचा मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजाला दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा दिवा रोज आपल्या घरामध्ये आपल्या पूर्वजांसाठी लावायचा असतो. तुमच्या पितरांची तिथी असू द्या किंवा नसू द्या, तरीही पितृपंधरवड्यामध्ये रोज आपल्याला हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा असतो, कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा असते, आपल्या पितरांची दिशा असते. त्यामुळे दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा. त्यानंतर सकाळचे 11:30 ते 12:30ची वेळ ही आपल्या पूर्वजांची असते. त्यामुळे दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं असतं आणि पठण झाल्यानंतर आपले हातपाय स्वच्छ धुवून काढायचे असतात. अशा पद्धतीने आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला हे सर्व उपाय आणि सेवा करायच्या असतात.